नमस्कार मित्रांनो, तर आज आहे रविवार आणि आम्ही आज घरी वडापाव बनवणार आहेत. तर त्यासाठी आम्ही मस्त असा कांदा कापून घेतलेला आहे, तर मिरच्या भिजू घातलेल्या आणि इकडं आमची मम्मी बटाटा परततीये. त्यात मिरची मोहरी वगैरे टाकून मस्त एकदम बनवतीये. काय नाही, पाळा चांगला वाटतो, एवढं काय हे नाही व्हायचं. ओरडू दे, काय नाही त्यात काय काय का नाही ग मम्मी. लय दिवस अनुमाव वगैरे आठवण काढते. काय आता काय झालंय, दीदीने मस्त असा कांदा कापलेला आहे, कोथिंबीर कापून घेतलेली आहे. बघू आता तुम्हाला आज वडापाव बनवण्याची छोटी अशी प्रोसेस सांगतो. इन शॉर्ट मध्ये वडापाव कसा रेडी होतो. तर हे बघा, वरनं कोथिंबीर टाकलेली आहे, मस्त बटाटा फ्राय करून. बटाट्यामध्ये काय काय टाकलंय मम्मी? जिरे, मोहरी, तेल, अजून पहिले आम्ही बटाटे उघडून घेतलेले. विचारू लोकांना आपण, कमेंट सेक्शन मध्ये सांगा तुम्ही जर कच्च्या बटाट्याचा वडापाव बनवत असताल तर. आम्ही तर शिजून बनवलंय आज. बघूया आता पुढे. कांदा कापलाय तर भजे करायचे असतील बहुतेक, मिरच्या तळायच्या असतील. दुपारचे 12 वाजलेत आणि अजून आम्ही फ्रेश झालो नव्हतो, म्हणून आता आम्ही सगळ्यात पहिलं घरी आलो, आंघोळ केली, फ्रेश झालो. तर चला आता आम्ही परत एकदा फ्रेश वगैरे होऊन आलोय मस्त. तर वडे बनवायचे तर आम्हाला, तर बघूया आता. वडे गोल बनतात, आडवे बनतात, उभे बनतात, पण आम्हाला वडे करायचे चपटे. बनवू का मम्मी ह्याचे? भजीसाठी मस्त कांदा, मिरची, कोथिंबीर, जिरं, बेसन पीठ, तिखट, मीठ सगळं मिक्स करण्यात आलेलं आहे. आता हे भजे बनवायचे आहेत. आणि ह्यामध्ये 2 टाईपच्या मिरच्या का घेतल्या तिथे, काळे आणि पांढरे? का हे मम्मी घेऊ का बनवायला? तर बघा आमची मम्मी, टेस्ट घे मम्मी, सांग बरं कसं झालं. हाय, तर चला आता आपण वडे बनवूया. बटाटा मम्मी कमी शिजलाय का? वाफेवरती शिजवलंय का? आणि पाण्यात शिजवलं तर काय होतं? तर बघितलं का तुम्ही, पाण्यामध्ये बटाटा शिजवायचा नाही आजपासून, वाफेवरती शिजवायचा, म्हणजे ती बटाट्याची जी रिअल टेस्ट आहे ती हाय तशी राहते. नाहीतर पाणी टाकल्यावरती उकळलेल्या पाण्यात सगळी बटाट्याची टेस्ट निघून जाते. बरोबर का? तर मम्मीने पण ॲप्रूव्ह केलेलं आहे आमच्या, बरोबर आहे म्हणली. चला आता वडे बनवूयात. तर अशा प्रकारे आता आपण वडे बनवायला सुरुवात केलेली आहे. जसे जमतील तसे, पण उत्कृष्ट दर्जाचेच वडे बनवू. ते बघू शकता, एका आकाराचे गाडा टाकायला आला पाहिजे. काय 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 ठेला ठेला. आता आयुष्यात मी कधी सक्सेसफुल नाही झालं तर मी, माझ्याकडे 2 ऑप्शन आहेत. माझ्या मम्मीला मस्त बिर्याणी बनवायला येते आणि वडापाव बनवायला येते, आणि दीदीला कटिंग करायला, आणि दीदीला मस्त कापता बिपता येतं, कोशिंबीर बनवता. तर काय नाही झालं तर मी वडापावचा गाडा आणि बिर्याणीचा हाऊस चालू करू शकतो. म्हणजे तेवढं तर करू शकतो आयुष्यात, काय नाही झालं तर बघूया. देवाच्या आशेने सगळं चांगलंच व्हावं, पण काय नाही झालं तर आज वडे चांगले व्हावा हीच माझी इच्छा आहे. आमच्या मम्मीने मस्त असं भजी वगैरे, कांदा बिंदा वगैरे, कांदा बिंदा सगळं मिक्स करून ठेवलंय भजी करण्यासाठी. तर बघूया. मम्मीने बघा पहिला वडापाव मस्त असा त्याला टाकलेला आहे. पीठ नाही ना निघत मम्मी साईड ना मागच्या वेळेस सारखं. गॅस बंद मम्मी आळू आहे, आळू. गॅस बंद केलास का? बंद केला, कापली. तर मम्मीने असे 2-3 वडे सोडलेले आहेत. मम्मी एका कढईमध्ये किती वडे सोडायचे? 5-6 वडे सोडू शकता तुम्ही. गुड न्यूज, गुड न्यूज, गुड न्यूज. एका झटक्यात 6 वडापाव तयार. म्हणजे बघू शकता धंदा किती चालू शकतो वडापावचा. वडे कसे झाऱ्यामध्ये पावत्यात, कुरकुरीत झाले.
मी आवाजावरनं सांगितलेत म्हणजे वडे किती कुरकुरीत झाले. बघा वडा खायचा का हे बघू शकता. सुंदर प्रकारे वडे बनवलेले. काही वडे तळलेले पण आहेत आणि भजीचं मिक्स केलेलं मॅशअप आहे अजून. त्या मिरच्या पण तळलेल्या आहेत. दिदे टेस्ट कर बरं, बघ कसं लागतंय सांग मला. गाडा टाकण्यालायक आहे का नाही. नाही एखादं असं ठेवणार बस. तर हे मिरच्यामध्ये मस्त मीठ टाकूया आपण. असं मिक्स कर ना तिथे हॉटेलमधल्या सारखं. इकडून बी टाकू का पाणी नाही सुटत नाही. आणि खोबऱ्याची चटणी कुठं वरती आहे का? तर वडापाव सोबत आज खोबऱ्याची चटणी पण करण्यात आलेली आहे लाल. वडापाव मध्ये एवढी भारी लागते तुम्ही खाताना सांगतो तुम्हाला मी. नाही बंट्या वगैरे आल्यावरच खातो सगळ्यांना. दिदे रिव्ह्यू द्यायचा आहे तुला? नाही मी तोंड धुतलेलं नाही. नको बघा दिदी लाजतीये पण मी तिला माहिती आहे मी व्हिडिओ काढून टाकणार आहे. काय एवढा काय तेव्हा काय हे टाकताय असंच माहिती आहे तुला. टाक चांगली दिसते, चांगली दिसते. मला प्रॉपर रिव्ह्यू पाहिजे दिदी. खा ना मग सांग कसा लागतोय. तर चला आपण आपला व्हिडिओ स्टॉप करूया. कसं लागतोय तिथे? कसा लागतोय? एक नंबर बनलेला आहे मम्मी वडापाव. आणि वडापावमध्ये आहे चटणी, मिरची आणि आता बनणार आहेत भजी. तिथे खातीये तर असं वाटतंय की मस्तच बनलेलं आहे. पण मी तुम्हाला टेस्ट सांगतो कसा बनलाय वडापाव. आमची दिदी लय लाजती आहे. आणि हे बघा इकडं खेकडा भजी इज रेडी. लय पातळ झालेत मम्मी, असे गट्टू नाही आले. दीदीला भजे खायचे वाटतं. भजे दे भजे दे. काय म्हणली ती? हे बघा आता मी एक बाईट घेतो, दाखवतो कसं लागतं. एकदम मस्त लागतो वडापाव. म्हणजे बाहेर कुठेच असा वडापाव भेटणार नाही. एवढी स्वादिष्ट अशी चव आहे वडापावमध्ये. एक घास खाल्ला असं वाटतं की खातच राहावा. दुसरा बी घास. दुसरा घास खाल्लाय असं वाटतंय की तिसरा घास पण खावा. पण आमची तिथे वैतागून जाईल म्हणून मी स्वतः खातो 2 मिनिटामध्ये.